हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपण कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस आणि रेडिएशनला स्टार्ट केलेला आहे. बराचसा सिलेबस आपला त्यातला कव्हर होत आलेला आहे. शेवटचा एकच आपला आर्टिकल राहिलेला आहे. हा लास्टचाच आपला व्हिडिओ असणार आहे. यामध्ये स्टार्टिंगपासून आपण परत एकदा रिवाइज करूया. स्टेट्स ऑफ मॅटर आपण स्टार्टिंगला पाहिलेले आहेत. सॉलिड असेल, लिक्विड असेल, गॅस असेल. त्यानंतर आपण गॅस लॉज पाहिलेले आहेत. बॉयल्स लॉ असेल, चार्ल्स लॉ असेल, गेलुसास लॉ असेल. त्याच्यानंतर आपण महत्त्वाचं आर्टिकल पाहिलं ते म्हणजे आयडियल गॅस इक्वेशन PV=NRT असं म्हटलेलं आहे. हा सगळा भाग आपण व्हिडिओमध्ये पूर्वी ऑलरेडी कव्हर केलेला आहे. याच्यानंतर याच टॉपिकमध्ये आपण महत्त्वाचं जे पुढचं आर्टिकल घेतलं होतं ते म्हणजे रिलेशन फॉर द प्रेशर एक्झर्टेड बाय द गॅस मॉलिक्यूल. हा जो डायग्रॅममधला जो पार्ट दिसतो, हा पार्ट म्हणजे काय असणार आहे? क्युबिक कंटेनर असणार आहे. या क्युबिक कंटेनरमध्ये गॅस फिलअप केलेला आहे आणि तो गॅस जो आहे तो त्या कंटेनरच्या सरफेसवरती जो प्रेशर एक्झर्ट करत असतो त्याच्यासाठी एक आपण फॉर्म्युला तयार केलेला आहे. सगळा मॅथमॅटिकल पार्ट आहे, ऑलरेडी आपण डिस्कस केलेला आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला एक लास्टला जे आर्टिकल मिळालेलं आहे ते म्हणजे P=1/3 N/V M आणि V² किंवा 1/3 C² असं म्हटलेलं आहे. प्रेशर एक्झर्टेड बाय द गॅस मॉलिक्युलचं अतिशय इम्पॉर्टंट 3 ते 4 मार्कासाठी हा प्रश्न विचारला जाईल अशा टाईपचे हे आर्टिकल आहे. त्याच्यानंतर आपण एक्सप्रेशन फॉर द RMS स्पीड काढलेला आहे. रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी एक फॉर्म्युला आपण तयार केलेला आहे. कशाचा वापर केलेला आहे? प्रेशर एक्झर्टेड बाय द गॅस मॉलिक्युल हेच इक्वेशन आपण इथं यूज केलेलं आहे. दाखवलं पाहिजे इक्वेशन P=1/3 N/V M V² असं म्हटलेलं आहे. हे जर सगळं आपण सॉल्व करत गेलो तर आपल्याला फायनल इक्वेशन मिळते पहा VRMS=√मध्ये थ्राईस RT/M0. दॅट इज द इक्वेशन फॉर दी RMS स्पीड. याच्यामध्ये आपण नंतर रिलेशन बिटवीन कायनेटिक एनर्जी आणि ॲब्सोल्यूट टेम्परेचर पण स्टडी केलेलं आहे. ऑलरेडी आपण व्हिडिओमध्ये ते सगळं डिस्कस केलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डिग्रीज ऑफ फ्रीडमचं आर्टिकल पाहिलेलं आहे. डिग्रीज ऑफ फ्रीडमचा आपण पहिल्यांदा मिनिंग घेतलेला आहे आणि त्यानंतर त्याचे 3 प्रकार असणार आहेत. ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम असणार आहे, रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम असणार आहे आणि व्हायब्रेशनल डिग्री ऑफ फ्रीडम. त्याच्यासाठी एक फॉर्म्युला पण आपण त्यावेळेस कव्हर केलेला आहे आणि त्यासाठी 3 प्रकारच्या गॅसेसचा पण आपण पुढे यूज केलेला आहे. मोनोऑटॉमिक गॅस असेल, डायऑटॉमिक गॅस असेल आणि ट्रायऑटॉमिक गॅस. त्याच्यानंतर एक टेबल पण आपण त्यावेळेस कव्हर केलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण त्यावेळेस स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीचं मिनिंग पाहिलेलं आहे. 2 प्रकारच्या स्पेसिफिक हीट्स असतात. स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर असणार त्याला आपण CP असं म्हणत असतो आणि दुसरं म्हणजे स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, त्याला आपण CV असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर अतिशय इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे मेयर्स रिलेशन. मेयर्स रिलेशनमध्ये आपण काय केलेलं आहे? डिफरन्स काढलेला आहे CP-CVचा. 2 डायग्रॅम दिसतात. पहिल्या डायग्रॅममध्ये एक सिलेंडर दिलेला आहे, एअरटाईट पिस्टन असणार आहे, त्याच्यामध्ये गॅस फिलअप केलेला आहे आणि त्या गॅसला आपण टेम्परेचर द्यायचं आहे, व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवलेला आहे. सेकंड स्टेजमध्ये आपण काय केलं आहे? प्रेशर कॉन्स्टंट ठेवून त्या गॅसला हीट दिलेले आहे. इथं सेकंड फिगरमध्ये काय असणार आहे? पिस्टन हा वरती गेलेला आहे, व्हॉल्यूम चेंज झालेला आहे DV एवढ्यानं. याच्यासाठी वर्क डन करावं लागणार आहे. तो पण मॅथमॅटिकल पार्ट आपण ब्लॅकबोर्डला अतिशय डिटेलमध्ये कव्हर केलेला आहे आणि फायनल इक्वेशन आपण तिथं मिळवलेलं आहे CP-CV=R. हा मेयर्स रिलेशन असणार आहे. दिस इज नोन ॲज द मेयर्स रिलेशन बिटवीन CP आणि CV असं म्हटलं आहे. त्यानंतर ह्या टॉपिकमधला जो पुढचा पार्ट असणार आहे कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस आणि रेडिएशन, हा टॉपिकचं नाव आहे आपल्या. त्याच्यामध्ये हा अर्धा पार्ट जो आपण कव्हर केला तो कायनेटिक थेअरी ऑफ गॅसला रिलेटेड होता. राहिलेला हा पुढचा जो पार्ट आहे तो आता रेडिएशनला रिलेटेड असणार आहे. त्या रेडिएशनमध्ये पण आपण व्हिडिओमध्ये स्टार्टिंगला स्टडी केलेला आहे. कंडक्शन, कन्व्हेक्शन अँड रेडिएशन आर द डिफरंट मोड्स ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट. उष्णता ट्रान्सफर होण्याचे 3 मोड्स आहेत, 3 पद्धती आहेत, 3 वेज आहेत. त्यातली पहिली असणार आहे कंडक्शन, दुसरी असणार आहे कन्व्हेक्शन आणि तिसरी असणार आहे रेडिएशन. तर कंडक्शन कन्व्हेक्शन हा प्रायमरी स्टेजचा भाग आहे, तो आपल्या सिलेबसला डिटेल नाही आहे. आपल्या सिलेबसला हा पार्ट असणार आहे तो रेडिएशनचा असणार आहे. मग रेडिएशनचे डेफिनेशन त्यावेळेस आपण स्टडी केलेले आहे. त्यानंतर एक 2-3 डेफिनेशन्स घेतलेले आहेत. ॲब्सॉर्प्शन घेतले, रिफ्लेक्शन घेतले आणि ट्रान्समिशन ऑफ द हीट घेतले. या तिघांवरून 3 आपण पॉईंट त्यावेळेस कव्हर केलेले आहेत. कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन त्याला A म्हटलेलं आहे, कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शनला R म्हटलेला आहे आणि कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशनला T म्हटलेला आहे. तिघांच्या डेफिनेशन नियरली सेमच असणार आहेत. प्रत्येक ठिकाणी रेशो शब्द घेतलेला आहे. पहिली डेफिनेशन दिसते पहा, द रेशो ऑफ अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब टू द टोटल अमाऊंट ऑफ हीट इन्सिडंट A=QA/Q. सेम वे R=QR/, काय म्हटलं Q म्हटलं, T=QT/Q असणार आहे.
त्याच्यानंतर आपण रिलेशन एक पाहिलेला आहे पहा, ए प्लस आर प्लस टी इज इक्वल टू 1. ए म्हणजे काय, कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन, आर म्हणजे कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन, टी मीन्स कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. त्याची बेरीज किती असणार आहे, 1 असणार आहे. सगळा मॅथमॅटिकल पार्ट आहे, ऑलरेडी आपण ब्लॅकबोर्डला डिस्कस केलेला आहे. व्हेरी सिम्पल, 2 मार्कासाठी तो विचारला जाईल. आता ह्या प्रूफ नंतर आपण एक महत्त्वाच्या 2 डेफिनेशन्स पाहिलेल्या आहेत, त्या म्हणजे अथर्मनस बॉडी आणि दुसरं म्हणजे डायथर्मनस बॉडी. व्हेरी सिम्पल डेफिनेशन्स. बॉडी थ्रू विच हीट रेडिएशन्स कॅनॉट पास. ज्या बॉडीमधून उष्णता जात नाही आहे, हीट पासआउट होत नाही आहे, त्याला अथर्मनस बॉडी असं म्हटलेलं आहे. वॉटर घेतलेला आहे, आयर्न प्लेट घेतलेला आहे, पेपर घेतलेला आहे, प्लास्टिक घेतलेला आहे, वूड घेतलेला आहे. डायथर्मनस बॉडीचे डेफिनेशन काय दिलेलं आहे, बॉडी थ्रू विच हीट रेडिएशन्स कॅन पास. ज्याच्यातून उष्णता आरपार निघून जात असते, ट्रान्सपरंट टू हीट असं म्हटलं आहे पहा. उष्णतेला पारदर्शक जी बॉडी आहे दॅट इज नोन ॲज द डायथर्मनस बॉडी. एक्झाम्पल्स दिलेले आहेत. डायथर्मनस बॉडीचं एक्झाम्पल एअर दिलेलं आहे, कोरडी हवा दिलेली आहे. डायथर्मनस बॉडी इज नायदर गुड ॲब्सॉर्बर नॉर गुड रिफ्लेक्टर असे म्हटलेलं आहे. त्यानंतर आपण एक व्हिडिओ घेतला होता, तो म्हणजे काय असणार आहे, परफेक्टली ब्लॅक बॉडी. परफेक्टली ब्लॅक बॉडी भरपूर आहेत, पण परफेक्टली ब्लॅक बॉडी कुणाला म्हणायचं, जी बॉडी तिच्यावर पडणारी उष्णता सगळीच्या सगळे ॲब्सॉर्ब करून घेत असते, त्याला आपण परफेक्टली ब्लॅक बॉडी असं म्हटलेलं आहे. या युनिवर्समध्ये कोणच परफेक्टली ब्लॅक बॉडी नाही आहे, तरी पण प्रॅक्टिकल पर्पजला आपण लॅम्प ब्लॅक कॅन टेकन ॲज द परफेक्टली ब्लॅक बॉडी असं म्हटलेलं आहे. ऑलरेडी आपण ब्लॅकबोर्डला त्यावेळेस ते सगळं डिस्कस केलेलं होतं. फेरीज परफेक्टली ब्लॅक बॉडी हेही आर्टिकल आपण त्यावेळेस घेतलेलं आहे. ओके. त्यानंतर आपण लास्ट टाइम प्रिव्होस थेरी ऑफ हीट एक्सचेंज, उष्णतेची देवाणघेवाण, उष्णता ही सोडली पण जाते आणि घेतली पण जाते. युनिवर्समधली कुठलीही बॉडी आपली टेम्परेचर देत असते आणि टेम्परेचर घेत असते, त्यालाच प्रिव्होस थेरी ऑफ हीट एक्सचेंज म्हटलेलं आहे. एमिसिव्ह पॉवरचे डेफिनेशन घेतलेलं आहे. कोएफिशियंट ऑफ इमिशन घेतलेलं आहे. इमिसिव्ह पॉवर आर इज इक्वल टू Q/AT म्हटलेलं आहे आणि कोएफिशियंट ऑफ इमिशनमध्ये E बरोबर R/RB असं म्हटलेलं आहे. द रेशो ऑफ इमिसिव्ह पॉवर आर ऑफ द सरफेस टू द इमिसिव्ह पॉवर RB ऑफ द परफेक्टली ब्लॅक बॉडी, याला कोएफिशियंट ऑफ इमिशन असं म्हटलेलं आहे. आता हा सगळा पार्ट झाल्यानंतर आज आपण जे नवीन आर्टिकल घेणार आहे ते म्हणजे किर्चॉफ्स लॉ ऑफ हीट रेडिएशन. आता किर्चॉफ सायंटिस्टनं सेकंड सेक्शनमध्ये पण आपल्याला एक लॉ दिलेला आहे, किर्चॉफ्स फर्स्ट लॉ, आणि त्याला आपण किर्चॉफ सेकंड लॉ म्हटलेलं आहे. फर्स्ट लॉमध्ये काय म्हटलं होतं की अल्जेब्रिक सम ऑफ दी करंट्स. हे स्विच असेल आपल्या घरामधल्या, स्विचमध्ये जर बाहेरून घरात करंट येत असेल आणि पुढं जर आपण 2-3 ठिकाणी ट्यूब किंवा फॅन जोडलेले असतील, तर स्विचच्या ठिकाणचा करंट हा नेहमीच काय असतो, 0 असतो. कारण जेवढा करंट पाठीमागून येत असतो तेवढाच पुढं करंट जात असतो. म्हणजे अल्जेब्रिक सम ऑफ दी करंट्स इज ऑलवेज इक्वल टू 0. हे सेकंड सेक्शनमध्ये झालं. पण इथं जे आज आपल्याला जे काय आहे लॉ, तो हीट सेक्शनमधला असणार आहे. आणि त्याचं स्टेटमेंट काय दिलं आहे पहा, ॲट अ गिव्हन टेम्परेचर द कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन इज इक्वल टू कोएफिशियंट ऑफ इमिशन. म्हणजे जेवढं ॲब्सॉर्ब केलं जातं तेवढं इमिट केलं जातं. ॲब्सॉर्ब करणं म्हणजे ए असणार आहे आणि इमिट करणं म्हणजे ई असणार आहे. आपल्याला हे प्रूव्ह करून दाखवायचं आहे, ए बरोबर ई. आणि त्याच्यासाठी एक मॅथमॅटिकल पार्ट किंवा एक डायग्राम टाईप आपल्याला कन्सिडर करायचं आहे. टेम्परेचर इन्क्लोजर आहे, हे भांडं दिलेलं आहे पहा, फ्रीज टाईप असणार आहे. याला एन्क्लोजर असं म्हटलेलं आहे, म्हणजे आतलं टेम्परेचर बाहेरचं टेम्परेचर कॉन्स्टंट राहणार आहे. तर याच्यामध्ये 2 बॉडीज आहेत, एक ऑर्डिनरी बॉडी असणार आहे आणि दुसरी मात्र काय असणार आहे, परफेक्टली ब्लॅक बॉडी असणार आहे. हे लोखंडाचे 2 स्फिअर दिलेले आहेत, लोखंडाच्या गोळे दिलेले आहेत. एक जो गोळा आहे इकडच्या बाजूचा त्याला मात्र काय केलेलं आहे, लॅम्प ब्लॅक लावलेला आहे, म्हणजे हा परफेक्टली ब्लॅक असणार आहे. याला ए म्हटलेला, ही ऑर्डिनरी बॉडी असणार आहे, ही काय असणार आहे, परफेक्टली ब्लॅक बॉडी असणार आहे. या दोघांवरती काय करायचे आहे, सारख्याच अमाऊंटची हीट फॉल करायची आहे. आतलं टेम्परेचर बाहेरचं टेम्परेचर थोड्या वेळानं काय असणार आहे, इक्वल असणार आहे. तर इथं आपल्याला काय दाखवायचं आहे, ह्या ए बॉडीच्या बाबतीत कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन इज इक्वल टू कोएफिशियंट ऑफ इमिशन, दॅट इज द स्टेटमेंट ऑफ दिस किर्चॉफ्स लॉ. मग किर्चॉफ्स लॉच्या स्टेटमेंट नंतर आपण आता प्रूफमध्ये जाऊया. प्रूफमध्ये काय म्हटलं आहे पहा, सपोज दॅट ऑन ऑर्डिनरी बॉडी ए, तर आता मी डायग्राममध्ये दाखवलेलो होतो मला ऑर्डिनरी बॉडी ए आणि परफेक्टली ब्लॅक बॉडी बी म्हटलेला आहे. ऑर्डिनरी बॉडी ए अँड परफेक्टली ब्लॅक बॉडी बी ऑफ आयडेंटिकल जॉमेट्रिकल शेप्स आर प्लेस्ड इन अ टेम्परेचर इन्क्लोजर. हे भांडं दिलेलं आहे बंदीचं, त्याला टेम्परेचर इन्क्लोजर म्हटलं आहे. इन थर्मल इक्विलिब्रियम बोथ बॉडीज विल ॲट द सेम टेम्परेचर ॲट द एन्क्लोजर. म्हणजे एन्क्लोजरचं जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचरचं समजा आतलं 40 डिग्री असेल तर या दोन्ही बॉडी काय असणार आहे, 40 डिग्रीलाच तापलेले असणार आहेत. याच्यामध्ये आर म्हटलं आहे इमिसिव्ह पॉवर ऑफ द बॉडी ए, RB म्हणजे इमिसिव्ह पॉवर ऑफ द ब्लॅक बॉडी बी, एला काय म्हटलं आहे कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ बॉडी ए, क्यूला म्हटलं आहे क्वांटिटी ऑफ रॅडियंट एनर्जी इन्सिडंट ऑन द बॉडी,
क्यू ए क्वांटिटी ऑफ एनर्जी ॲब्सॉर्ब्ड बाय द बॉडी ए. देन आपली डेफिनेशन झालेली आहे कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शनची. कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन इज नथिंग बट क्यू ए बाय काय असणार आहे, क्यू असणार आहे. ह्याच्यावरून आपल्याला काय मिळतं, क्यू ए मिळते. एक इक्वेशन आपलं तयार झालं. ॲज द टेम्परेचर ऑफ बोथ बॉडी रिमेन्स द सेम. आता ह्या एन्क्लोजरमध्ये दोन्ही बॉडी असणार आहे, त्यामुळे दोन्हीच्या बॉडीचं टेम्परेचर काय असणार आहे, इक्वल असणार आहे. ही जास्त तापले आणि ही कमी तापले असं कधीच होणार नाही, कारण हे एन्क्लोजर आहे, बंदिस्त भांडा आहे. त्या बंदिस्त भांड्यामध्ये जर किती जर वस्तू ठेवल्या तर प्रत्येक वस्तूचं टेम्परेचर काय असणार आहे, सेम असणार आहे. त्याच पद्धतीनं ए आणि बीचं टेम्परेचर सेम असणार आहे. याचा अर्थ काय होणार आहे, द क्वांटिटी ऑफ रेडियंट एनर्जी ॲब्सॉर्ब्ड बाय द बॉडी ए. ही जी बॉडी ए असणार आहे, ही बॉडी जेवढं ॲब्सॉर्ब करणार आहे ते ॲब्सॉर्ब इज इक्वल टू कोएफिशियंट ऑफ क्वांटिटी ऑफ हीट इमिटेड बाय द बॉडी ए. जेवढं हे ॲब्सॉर्ब करणार आहे तेवढंच काय करणार आहे, ते सोडून द्यायचा प्रयत्न करणार आहे. किती ॲब्सॉर्ब केलेलं आहे, ए क्यू एवढं. कुठं ए क्यू, हा वरचा पार्ट असणार आहे. किती हीट इमिट केलेली आहे, आर एवढी. सपोज इक्वेशन नंबर फर्स्ट झालं. फॉर ब्लॅक बॉडी बी. आता आपण ब्लॅक बॉडी बीचा जर विचार केला तर बी बॉडी काय करणार आहे, जेवढं तिच्यावरती फॉल होणार आहे तेवढंच काय करणार आहे, सगळं ॲब्सॉर्ब करणार आहे. बिकॉज इट इज अ परफेक्टली ब्लॅक बॉडी. फॉर ब्लॅक बॉडी बी क्यू इज इक्वल टू काय असणार आहे, आर बी. हे इक्वेशन 1 आहे, इक्वेशन 2 आहे. इथं काय म्हटलं, ऑन डिवायडिंग इक्वेशन 1 बाय इक्वेशन 2. 1 नंबरच्या इक्वेशनला जर 2 नंबरच्या इक्वेशन आपण डिवाइड केलं त्या पहिल्या 1 नंबरचं इक्वेशन काय सांगते, ए क्यू इज इक्वल टू काय म्हटलेलं आहे, आर असं म्हटलेलं आहे. 2 नंबरच्या इक्वेशनमध्ये क्यू इज इक्वल टू काय म्हटलेलं आहे, आर बी म्हटलेलं आहे. डिवायडेशनमध्ये हे क्यू क्यू गेट्स कॅन्सल. हे जर कॅन्सल झालं तर आपल्याला ए बरोबर काय मिळतं आहे, आर अपॉन आर बी मिळणार आहे. पण लास्ट टाईम आपण एक डेफिनेशन पाहिलेले आहे, आर अपॉन आर बी इज नथिंग बट काय म्हटलेलं आहे, ई म्हटलेलं आहे, कोएफिशियंट ऑफ इमिशन. दिसतंय पाहिजे. बट आर अपॉन आर बी इज इक्वल टू यू नोन ॲज द कोएफिशियंट ऑफ इमिशन. ह्याच्यावरून आपल्याला ए बरोबर काय मिळणार आहे, ई मिळणार आहे. दॅट इज द फायनल प्रूफ ऑफ द किर्चॉफ्स लॉ. जो हा किर्चॉफ्स लॉ आपला फर्स्ट सेक्शनमध्ये आहे, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस आणि रेडिएशनमधला जो किर्चॉफ्स लॉ आहे त्याचं फायनल प्रूफ आपण इथं मिळवलेलं आहे. हे वरती जे असणार आहे त्याचं स्टेटमेंट असणार आहे आणि खाली असणार आहे त्याचं हे फायनल प्रूफ असणार आहे. डायग्राम नॉट नेसेसरी. आत्तापर्यंतच्या सिलेबसमध्ये डायग्रामला वेटेज होतं, पण नवीन सिलेबस जो चालू वर्षी बदललेला आहे त्याच्यामध्ये हा डायग्रामला वेटेज दिलेला नाही. इट इज नॉट नेसेसरी टू ड्रॉ द फिगर ॲट द टाईम ऑफ एक्झाम. सो इन दिस वे we have completed Kirchhoff's law of heat radiation. आता पुढचा जो पॉईंट आहे, पुढचा पॉईंट थोडासा थेरॉटिकल आहे. स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन. एक ब्लॅक बॉडी दिलेला आहे, लोखंडाचा स्फिअर दिलेला आहे आणि त्याला ब्लॅक सरफेस केलेला आहे, ॲश लावलेला आहे आणि याला तापवायचं आहे. तापवल्यानंतर त्याच्यातून जी उष्णता बाहेर पडणार आहे ती रॅडियंट पॉवर आणि तिची वेव्हलेंथ यांचा ग्राफ काढायचा आहे. म्हणजे एका बाजूला आपल्याला काय करायचं आहे, रॅडियंट पॉवर घ्यायची आणि एका बाजूला त्याची काय असणार आहे, म्हणजे वेव्हच्या रूपानं जी हीट बाहेर पडणार आहे तिच्या वेव्हलेंथचा आपण विचार करायचा आहे. या डायग्राममध्ये दिसतंय पहा, इथं एका बाजूला रेडियंट पॉवर म्हटलेलं आहे, दुसऱ्या बाजूला काय म्हटलेलं आहे, इमिडिएट वेव्हलेंथ असं म्हटलेलं आहे. हे बॉडी पहिल्यांदा काय केलेलं आहे, 3000 डिग्री केल्विनला तापवलेले आहे, नंतर 4000 डिग्री केल्विनला तापवलेलं आहे, 5000 डिग्री केल्विनला तापवलेलं आहे, 5500 डिग्री केल्विनला बॉडी तापवलेली आहे. मग पहिल्यांदा जी आपल्याला बॉडी दिलेली आहे त्या बॉडीचं टेम्परेचर आपण काय केलेलं आहे, 3000 डिग्री केल्विन घेतलेलं आहे आणि 3000 डिग्री केल्विनला ही बॉडी तापवल्यानंतर तिच्यातून जी उष्णता बाहेर पडणार आहे ती तिची पॉवर आणि तिची वेव्हलेंथ यांचा आलेख इथं ड्रॉ केलेला आहे. पहिलं नेचर आहे, दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं अशी नेचर्स आहेत. म्हणजे जे ग्राफ आहे त्या ग्राफवरून आपल्याला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन खाली दिलेलं आहे. पहा काय म्हटलेलं आहे, गिव्हन टेम्परेचर द एनर्जी इज नॉट युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड इन द स्पेक्ट्रम ऑफ ब्लॅक बॉडी. At a given temperature, the radiant power emitted initially increases. स्टार्टिंगला इन्क्रीज होतो विथ इन्क्रीज इन वेव्हलेंथ. जशी वेव्हलेंथ वाढेल तसा तो इनिशियल इमिशन रेट वाढत जातोय, रिचेस टू इट्स मॅक्झिमम व्हॅल्यू, एकदम टॉपला जाते आणि परत तो डिक्रीज होतो. एरिया अंडर द कर्व रिप्रेझेंट्स द टोटल एनर्जी इमिटेड पर युनिट टाइम पर युनिट एरिया बाय द ब्लॅक बॉडी ॲट ऑल वेव्हलेंथ्स. द पीक ऑफ द कर्व शिफ्ट्स टुवर्ड्स द लेफ्ट ऑफ लॅम्बडा मॅक्स decreases with increase in temperature. At higher temperature, the radiant power or total energy emitted per unit time per unit area corresponding to all wavelength increases. At a temperature of 300 degree Kelvin, around room temperature, the most intense of the waves has the wavelength about 5 into 10 raised to -6 मीटर असं म्हटलेलं आहे. हा
स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशनचा पार्ट आहे, थेरॉटिकल आहे, ग्राफला महत्त्व आहे, लेबल डायग्रामला पण विचारलं जाईल, या पद्धतीने तुम्ही त्याची तयारी करायची आहे. तर याच्यानंतर एक महत्त्वाचं जे आर्टिकल आहे ते आर्टिकल म्हणजे विन्स डिस्प्लेसमेंट लॉ असं म्हटलेलं आहे. सँडिड विन्सने एक लॉ दिलेला आहे, डिस्प्लेसमेंट लॉ म्हटलेला आहे. काय म्हटले पा, द वेवलेंथ फॉर विच इमिसिव्ह पॉवर ऑफ अ परफेक्टली ब्लॅक बॉडी इज मॅक्झिमम इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द ॲब्सल्यूट टेम्परेचर ऑफ द ब्लॅक बॉडी. म्हणजे लॅम्बडा मॅक्स जो असणार आहे दॅट लॅम्बडा मॅक्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द ॲब्सल्यूट टेम्परेचर म्हटलेलं आहे. दिस इक्वेशन कॅन बी रिटन ॲज लॅम्बडा मॅक्स इज इक्वल टू B/T आणि बीलाच काय म्हटलेलं आहे, विन्स कॉन्स्टंट असं म्हटलेलं आहे. इट्स व्हॅल्यूज ऑल्सो गिवन देअर 2.897 10⁻³ असं म्हटलेलं आहे. विन्स डिस्प्लेसमेंट लॉ इम्पॉर्टंट आहे, स्टेटमेंट आणि त्याचा मॅथमॅटिकल पार्ट आणि बी कॉन्स्टंट त्याची व्हॅल्यू. आता याच्याच अंडरमध्ये आपल्याला लास्टचा जो पॉईंट आहे तो म्हणजे स्टीफन बोल्ट्झमॅन लॉ ऑफ रेडिएशन. स्टीफन सायंटिस्टनी काय सांगितलेलं आहे पा, द अमाऊंट ऑफ रेडियंट एनर्जी इमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द फोर्थ पॉवर ऑफ द ॲब्सल्यूट टेम्परेचर. म्हणजे बॉडीचं जे टेम्परेचर आहे त्या टेम्परेचरच्या फोर्थ पॉवरला ते डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे. म्हणजे Q/AT डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T⁴. Q/ATलाच आपण RB असं म्हटलेलं आहे. RB डायरेक्टली T⁴. RB इज इक्वल डायरेक्टलीचं इक्वल टू झालेलं आहे. कॉन्स्टंट सिग्मा टाकलेला आहे, सिग्मा T⁴. आणि सिग्माचं जे नोटेशन आहे, सिग्माला स्टीफन्स कॉन्स्टंट म्हटलेला आहे. इट्स व्हॅल्यू इज गिवन देअर 5.67 10⁻⁸ जूल पर मीटर स्क्वेअर पर डिग्री सेकंद पर डिग्री केल्विन (10⁻⁴) असं म्हटलं. इट्स याचा युनिट दिलेला आहे. डायमेन्शन्स ऑफ सिग्मा आर ऑल्सो गिवन देअर. आता या स्टीफन्स लॉच्याच आर्टिकलच्या अंडर आपल्याला नेट लॉस ऑफ हीट फाइंड आउट करायचं आहे. अगेन सिम्पल एक्सप्रेशन फॉर द नेट लॉस ऑफ हीट बाय द परफेक्टली ब्लॅक बॉडी. काय म्हटलं पा, सपोज दॅट अ ब्लॅक बॉडी ऑफ सरफेस एरिया A अँड ॲब्सल्यूट टेम्परेचर T इज केप्ट इन द कूलर सराउंडिंग विच इज ॲट द लोअर टेम्परेचर T0. म्हणजे परफेक्टली ब्लॅक बॉडी दिलेलं आहे, वातावरणाचं टेम्परेचर T0 असणार आहे आणि त्या बॉडीचं टेम्परेचर किती असणार आहे, T असणार आहे. इफ Q इज द अमाऊंट ऑफ रेडियंट एनर्जी इमिटेड इन टाईम T बाय द परफेक्टली ब्लॅक बॉडी, देन फ्रॉम स्टीफन्स लॉ आपण मगाशी स्टडी केलेला आहे, त्यामध्ये Q/AT इज डायरेक्टली T⁴ असं म्हटलेलं आहे. म्हणजे Q/AT डायरेक्टलीचं इक्वल टू करून सिग्मा T⁴. हे बॉडीच्या बाबतीत झालं. नाऊ एनर्जी ॲब्सॉर्ब बाय द बॉडी फ्रॉम द सराउंडिंग. म्हणजे प्रिवोस थेरीमध्ये आपण काय म्हटलेलं आहे, जगातली कुठलीही बॉडी हीट सोडत पण असते आणि हीट घेत पण असते. सोडलेली हीट ही किती असणार आहे इथे दिलेली आहे आणि ॲब्सॉर्ब केलेली हीट किती असणार आहे, सिग्मा T⁴. T0 हे काय असणार आहे, सराउंडिंग टेम्परेचर असणार आहे. या दोघातला फरक म्हणजे नेट लॉस ऑफ हीट एनर्जी बाय परफेक्टली ब्लॅक बॉडी पर युनिट एरिया पर युनिट टाईम इज इक्वल टू, ह्या इक्वेशनचा आणि ह्या इक्वेशनचं सबट्रॅक्शन घेतलं तर आपल्याला सिग्मा कॉमन मिळतो आहे, T⁴ T⁴. इफ द बॉडी इज नॉट परफेक्टली ब्लॅक देन द नेट लॉस ऑफ एनर्जी पर युनिट एरिया पर युनिट टाईम इज गिवन ॲज E सिग्मा इज द कोएफिशियंट ऑफ इमिशन. दॅट इज द लास्ट पॉईंट ऑफ दिस टॉपिक. म्हणजे अशा रीतीनं आपण पहिला टॉपिक रोटेशनल डायनॅमिक स्टडी केलेला आहे. त्यानंतर आपला दुसरा टॉपिक पण कंप्लीट झालेला आहे. यानंतर आपण डायरेक्ट आता ऑसिलेशन ह्या टॉपिकला स्टार्ट करणार आहे. तत्पूर्वी आपण आता टॉपिक वाईज टेस्ट पण चालू करणार आहे. प्रत्येक टॉपिकला साधारणतः 25 मार्काची टेस्ट आपण कंडक्ट करतो आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून त्या नंतरच्या आठवड्यापासून किंवा साधारण 1 तारखेपासून त्या टेस्ट तुम्हाला सप्लाय केल्या जातील. अभ्यास तुमच्या लेवलला तुम्ही चालू ठेवायचा आहे. ओके, थँक्यू.